बंधू एकत्र येणार, पण नेमकं कधी याचं उत्तर अजून काही महाराष्ट्राला मिळालं नाहीये। पण शिवसेनेतून बाहेर पडून ठाकरे नावाचा ब्रँड स्वतःचा पक्ष उभा करतो काय आणि पहिल्याच विधानसभा निवडणुकीत धुराळा काय करतो? मुळात राज ठाकरे या नावाची त्या काळात एक वेगळीच क्रेज होती। अगदी चुंबकासारखे राजकीय नेते मंडळी, कार्यकर्ते आणि तरुण पिढी मनसेच्या इंजिनाकडे खेचली जाऊ लागली। यातूनच राज ठाकरेंकडे त्यांच्या हक्काची पॉलिटिकल यंग ब्रिगेड तयार झाली। अगदी प्रवीण दरेकरांपासून ते रवींद्र धंगेकरांपर्यंत सगळे एकेकाळचे कट्टर राजप्रेमी मनसैनिक। पण राज ठाकरेंचं इंजिन राजकारणाच्या रुळावरून खाली उतरलं आणि तेव्हापासून त्यांच्या पक्षालाही गळती लागली। नव्या दमाची पिढी पक्ष सोडू लागली आणि मनसे आतून पोकळ होऊ लागली। पण कधी काळी राज ठाकरेंसोबत खांद्याला खांदा देऊन पक्षात काम करणारी नेते मंडळी पक्ष सोडून का गेली? राज ठाकरेंविषयी त्यांच्या मनातील आदर आजही कायम आहे का? सगळं व्यवस्थित समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का ही चर्चा रंगली आहे। दोन्ही बाजूंकडून युती होण्याचे संकेत मिळतात। वरिष्ठ स्तरावर मनसे आणि उद्धव ठाकरे गटात काय बोलणी झाली आहे ते माहित नाही, पण खालच्या पातळीवर कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालेलं दिसतंय। ठाकरेंना अनेक माणसं सोडून गेली, ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनीच विश्वासघात केला, त्यामुळे पक्षाला आतून घरघर लागली। पण अशीच काहीशी परिस्थिती मनसेची सुद्धा झाली होती आणि ती निवडणुकांतील सातत्यपूर्ण खराब कामगिरीमुळे। राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकांमुळे अनेक कसलेले मुरलेले मनसैनिक ठाकरेंची साथ सोडून गेले। 2009 मध्ये राज ठाकरे यांनी स्वबळावर मनसेचे 13 आमदार निवडून आणले, पण ही मनसेच्या आमदारांची पहिलीच फळी थोड्याच दिवसात राज ठाकरे यांच्यापासून दूर गेली। भाजपमधील सध्या क्रमांक नेतृत्वांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे प्रवीण दरेकर देखील एकेकाळी मनसेचे आमदार होते। घाटकोपर पश्चिम म्हटलं की आजही राम कदम या नावाशिवाय पानही हलत नाही। या कदमांनी 2009च्या निवडणुकीत पूनम महाजन यांचा पराभव करत मनसेचा झेंडा मतदारसंघावर फडकवला होता। रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन पाटील देखील मनसेचे संस्थापक सदस्य। राज ठाकरेंसोबत ते मनसेत गेले। कन्नड विधानसभा मतदारसंघातून ते आमदार देखील झाले, मात्र पुढच्याच टर्मला ते पुन्हा शिवसेनेकडून तिकीट मिळवून आमदार झाले। नाशिकमध्ये तर मनसेचा मोठा दणका होता। उत्तमराव ढिकळे, वसंत गीते, नितीन भोसले अशी तिन्ही मनसेची मंडळी नाशिक शहर मधून एकाच वेळी आमदार झाली। मात्र भोसले पुढे राष्ट्रवादी तर वसंत गीते यांचा शिवसेना व्हाया भाजपा असा प्रवास झाला। इतकंच काय तर अभय सोळुंके, शिशिर शिंदे, मंगेश सांगळे, हेमंत गोडसे या देखील मातब्बर नेत्यांनी पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून मनसेची साथ सोडलेली। अगदी अलीकडे चर्चेत आलेले वसंत मोरे, रवींद्र धंगेकर, रुपाली पाटील ठोंबरे या राजकीय चेहऱ्यांना पॉलिटिकल बेस मनसेनेच मिळवून दिला होता। पण अनेक वर्ष पक्षासोबत एकनिष्ठ राहून देखील अखेरच्या क्षणी त्यांनी राज ठाकरे यांना सोडून जाण्याचा निर्णय घेतला। पण राज ठाकरेंना एकाच वेळी इतका मोठा पॉलिटिकल सेटबॅक मिळाला तरी कसा, तर तेही सांगते। या सगळ्याला बदलती राजकीय समीकरणं जितकी जबाबदार ठरली तितकीच राज ठाकरे यांची भूमिका देखील। अनेक राजकीय विश्लेषक मानतात की जनहिताची आंदोलनं करणं, धोरणांमध्ये सातत्य ठेवणं आणि पक्ष बांधणीमध्ये कमतरता या तिन्ही पातळीवर राज ठाकरे कमी पडले। राज ठाकरे कधी भाजपला पाठिंबा देतात, नंतर तो काढून घेतात। भाजपला पाठिंबा देताना शिवसेनेला त्यांचा विरोध असतो, तर कधी राष्ट्रवादीच्या जवळ जाऊन नंतर लगेच त्यांच्या विरोधातही ते भूमिका घेतात। निवडणुकीच्या आधी एक आणि निवडणुकीनंतर एक अशा कितीतरी राजकीय भूमिका त्यांनी बदलल्या। अर्थात त्याचा सर्वात जास्त फटका त्यांच्या पक्षालाच बसला। आजही राज ठाकरे यांच्या सभांना तुफान गर्दी होते। त्यांची केवळ एक झलक पाहण्यासाठी ठाकरे प्रेमी आजही मोठी झुंबड करतात। पण त्याच मनसेला मात्र हे चित्र मतांमध्ये कन्वर्ट करता आलं नाहीये असं आजही म्हटलं जातं। राज ठाकरेंना अनेकदा पॉलिटिकल गॅप भरून काढण्याच्या आयत्या संधी देखील चालून आल्या। गॅस सिलेंडरचे भाव वाढो किंवा सरकारच्या राजकारणावर बेतणारी एखादी घटना घडो, मनसेनं हा स्पेस भरून काढायला धडपड केली आहे असं कधीच दिसलं नाही। महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख राजकीय किंवा प्रादेशिक पक्षांनी उलटून पालटून का होईना सत्ता उपभोगली, पण राज ठाकरे यांच्या नशिबी स्थानिक स्वराज्य संस्था वगळल्या तर सत्ता काही आली नाही। कधी काळी राज ठाकरे यांच्यासोबत असणारी अनेक राजकीय मंडळी आजही राज ठाकरे यांना मानतात। आजही आपण पक्ष बदलला असला तरी मनाने आपण मनसैनिकच आहोत असं उघडपणे सांगतात। राज ठाकरे यांची साथ सोडून गेलेले बहुतांश मंडळी राज ठाकरेंसोबत वाद झाला म्हणून किंवा टोकाचा विरोध म्हणून पक्ष सोडून गेले असं कधीच दिसलं नाही।
या उलट पक्षातील अंतर्गत गटबाजी, पक्षाची बदलती भूमिका आणि अगदीच खिळखिळा झालेला केडर बेस यामुळे या चेहऱ्यांनी मनसेची साथ सोडली। त्यामुळे मनसे सध्या ट्रान्झिशन पिरियड मधून जातीये। बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये आता ठाकरेंसोबतच जाऊन पक्षाचे एक वर्तुळ पूर्ण होईल। ज्या शिवसेनेतून राज ठाकरे बाहेर पडले त्याच शिवसेनेसोबत जाऊन ठाकरे नावाचा करिश्मा त्यांना महाराष्ट्राला दाखवून द्यायचा असावा। पण प्रचंड पोटेन्शियल असणारी आणि राजकारणात लाथ मारेल तिथे पाणी काढण्याची ताकद असणारी बऱ्याच नव्या दमाचे चेहरे पक्षात असूनही त्यांना लॉंग टर्म पक्षासोबत घेऊन जाता आलं नाही। हे देखील मनसेचं अपयशच म्हणावं लागेल। बाकी राज ठाकरेंना सोडून गेलेल्या माणसांपैकी कोणता चेहरा आजही मनसेसोबत हवा होता असं तुम्हाला वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका।